मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हाक देण्यात आलेली आहे। आंदोलन पुकारण्यासाठी जरांगे आपल्या समर्थकांची जुळवाजुळव करतायत। समर्थकांना त्यांनी सांगावा धाडलाय, ज्या ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडलेल्या आहेत त्या त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यावंच असा त्यांचा आग्रही विचार आहे। घरातल्या प्रत्येक मराठीने आता वेळ द्यायचा। 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही। क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही। याच्यावर ठाम निर्णय। हैदराबाद गॅजेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? हैदराबाद गॅजेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही। 29 ऑगस्ट पासून सुरू। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे। कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहेत। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल।